नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आषाढी एकादशी व्रताला आपल्याला कोणते 3 पदार्थ खायचे नाहीत. उपवास मोडतो आणि चुकून उपवास मोडला तर कोणता उपाय करायचा ज्याने आपल्याला दोष लागणार नाहीत, तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. आपल्या शरीराला सुद्धा 1 दिवसाची आवश्यकता उपवासाची असतेच. विश्रांतीची आवश्यकता असते. आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचवण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही. एक अन्न ग्रहण पचत नाही तोपर्यंत दुसरं अन्न आपण ग्रहण करतो. ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडत असते. तर यासाठी 15 दिवसातून एकदा एकादशीचा उपवास तुम्ही करू शकता. उपवास शक्यतो काहीही न खाता करावा. काय खायचं असेल तर तुम्ही फळं खावी, मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी असं करू नका. यापेक्षा एकादशीचा उपवास नाही केलेला बरा. प्रत्येक महिन्यामध्ये 2दा एकादशी येते, एक कृष्ण पक्षामध्ये आणि एक शुक्ल पक्षामध्ये. तर या प्रकारे वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात. 12 महिन्याच्या एकादशीचे व्रत जरी तुम्हाला करणं शक्य नसेल तरी किमान वर्षातून ज्या 2 एकादशी असतात, ज्या मोठ्या मानल्या जातात आणि या 2 एकादशी म्हणजेच आपण पकडल्या तर वर्षभरातील संपूर्ण 24 एकादशी पकडल्याचं आपल्याला पुण्यफळ भेटत असतं. तर आपल्याला पहिली एकादशी आहे ती आषाढी एकादशी आहे आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी आहे. तर आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते. म्हणजेच भगवान विष्णू जे आहेत ते क्षीरसागरामध्ये योग निद्रेसाठी जात असतात. तर देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी आणि निद्रावस्थेतून ते कार्तिक एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला उठतात. तर हा जो चातुर्मास 4 महिन्याचा कालावधी असतो, हा व्रत वैकल्य, सेवा, उपासना आणि दानधर्म करण्यासाठी प्रभावी मानला जातो. तर चातुर्मास यंदा 2026मध्ये कधीपासून कधीपर्यंत आहे, या चातुर्मासामध्ये कोणकोणते व्रत वैकल्य यंदा आपल्याला करायचे आहेत, चातुर्मासामध्ये काय करायचं काय नाही करायचं, कोणते नियम पाळायचे आहेत, असं चातुर्मासाचे नियम असणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे. तर तुम्ही ते पुढे बघू शकतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चातुर्मासामध्ये जे कोणतं व्रत आहे ते करणं शक्य होईल ते नक्कीच करू शकता. तर बघा, तुम्ही व्रत करणार त्याचं उद्यापन सहित संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल. आता आषाढी एकादशीचा उपवास करताना आपण फराळाचे जे काही पदार्थ आहे ते सगळेच पदार्थ खातो. साबुदाणा खातो, भगर खातो, राजगिरा लाडू खातो, चहा, कॉफी, फळ, ज्यूस, अजून जे काही मिळतं उपवासासाठी ते सगळे पदार्थ खातो. पण यामुळे ह्या सगळ्या पदार्थ खाण्याच्या नादामध्ये असं होतं की काही 3 पदार्थ जे आहेत ते नकळतपणे आपण खातो आणि आपला एकादशीचा उपवास जो आहे तो मोडला जातो. तर असं होऊ नये म्हणून हे 3 पदार्थ लक्षात ठेवा आणि एकादशीच्या दिवशी एकादशीच्या उपवासाला चुकूनही खाऊ नका. आणि तुमच्या घरामध्ये जर कोणाला एकादशीचा उपवास नसेल तर त्यांनासुद्धा एकादशीच्या दिवशी हे 3 पदार्थ वर्ज्य करायचंच आहे. तर त्यांना एकादशीचा उपवास असो किंवा एकादशीचा उपवास नसो, तुमच्या घरात कुणाला पण हे 3 पदार्थ जे आहेत ते एकादशीच्या दिवशी खायचे नाही आहेत. सगळ्यांना पहिला पदार्थ आहे म्हणजे तांदूळ. आता आपल्याला उपवास आहे म्हटल्यानंतर आपण तांदूळ तर खाणार नाही, पण तुमच्या घरातील जी इतर मंडळी आहेत ज्यांना उपवास एकादशीचा नसेल त्यांच्यासाठी घरामध्ये एकादशीच्या दिवशी तांदळाचा भात किंवा तांदळापासून इतर जे काही अजून पदार्थ बनतात ते बनवू नका आणि त्यांना खाऊ देऊ नका. कारण एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं म्हणजे नर मांस खाण्यासारखं आहे. तर याचा दोष जो आहे तो आपल्याला संपूर्ण कुळाला लागत असतो, घराला लागत असतो. तर हा दोष जो आहे तो जन्मोजन्मी आपल्यासोबत येतो. त्यामुळे ही चूक करू नका. आता तुम्ही म्हणाल की तांदूळ का खायचे नाहीत, तर यामागे एक छोटीशी पौराणिक कथासुद्धा आहे. महर्षी मेघा यांनी मात्र शक्तीचे रोगांपासून वाचवण्यासाठी शरीराचा त्याग केला. त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला. असे मानलं जातं की ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झालं होतं तर त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेघाने पृथ्वीवरती तांदूळ स्वरूपामध्ये जन्म घेतला. तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असं मानलं जातं. म्हणूनच एकादशीला तांदूळ आपण खायचं नाही, तर एकादशीला भात खाणं हे महर्षी मेघांचं मांस खाल्ल्यासारखं आणि त्यांचे रक्तसेवन करण्यासारखे आहे. म्हणून तांदूळ किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ
पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. तर तुम्हाला एकादशीचा उपवास असो किंवा नसो, आणि वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार सांगायचं झालं तर तांदळामध्ये प्राण्यांचे प्रमाण जास्त असतं, पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळेच पाण्यावर चंद्राचा प्रभावसुद्धा अधिक असतो. तर चंद्र हा मनाचा कारक आहे. तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढतं, यामुळे मन विचलित होतं व चंचल होते. मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा आणते. म्हणूनच एकादशीला आपल्याला तांदळाच्या गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या नाहीत. तांदळापासून बनवलेले पदार्थ जे आहेत ते खायचे नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की पथ्य हे आपल्याला पाळायचेच आहेत. आपल्या आरोग्यासाठी दिलेले असतात आणि त्यांचे पालन करायचेच असते. तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल, जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ जो आहे तो दोन्हीही साध्य होईल. म्हणून तांदूळ जे आहेत ते या एकादशीच्या उपवासाला खाऊ नका. कोणत्याही एकादशीच्या दिवशी तांदळाचं ग्रहण करू नका. म्हणजेच दुसरा पदार्थ म्हणजे मांसाहार. चुकूनही या दिवशी मांसाहार करायचा नाही. तुम्हाला उपवास असेल तरच अर्थातच तुम्ही मांसाहार करणार नाही, पण तुमच्या घरात इतरांना उपवास नसेल त्यांनाही मांसाहार करू देऊ नका. घरामध्ये मांसाहार आणूच नका. बाहेर जाऊन असेल तरीही खाऊ नका. एकादशीच्या दिवशी मांसाहार हा जो आहे तो 100% टाळायचा. आणि तिसरा पदार्थ म्हणजे एकादशीच्या दिवशी कांदा लसूण चुकूनही खायचा नाही, वांगं खायचं नाही. उपवास केला असेल तर ते तुमच्यासाठी वर्ज्यच असणार आहे. ज्यांनी उपवास केला नाही त्यांच्यासाठी कांदा लसूण तुम्हाला वापरायचा नाही. त्या दिवशी घरातील उपवास नसणाऱ्या व्यक्तींना कांदा लसूण विरहित सात्विक स्वयंपाक बनवून त्यांना अन्न ग्रहण करायला द्या. आणि आजकाल उपवासाच्या नावाखाली बघा आपण बघतो साबुदाणा, भगर, म्हणजे ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं, तर त्यामध्ये कढीपत्ता टाकला जातो, कोथिंबीर, जिरं. तर त्यामध्ये कढीपत्ता टाकला जातो, कोथिंबीर, जिरं टाकलं जातं. म्हणजे काय तर काही बऱ्याच ठिकाणी तर मोहरीसुद्धा टाकली जाते. मग एक दिवसाचा जर हा फक्त उपवास असतो तर या उपवासाला तुम्ही जे हे चालतं म्हणून खाता ते चालतं म्हणून खाता, मग उपवासच कशाला करायचा. तर यापेक्षा उपवास न केलेला बरा. आपण उपवास करतोय ठीक आहे, आपल्याला औषध आहेत, गोळ्या आहेत, त्यासाठी वेळेवर खावं लागतं. मग उपवासाचे पदार्थ खाताना एक दिवस तरी ते सात्विक पद्धतीने बनवून खाण्याचा प्रयत्न करा. हेही टोमॅटो चालतं, कोथिंबीर चालते, कढीपत्ता, जिरं हे चालत नाही, तर ते टाकू नका उपवासाच्या पदार्थांमध्ये. खऱ्या अर्थाने एकादशीच्या उपवासाला दुपारी झोपू नये आणि ढेकर येईल इतकं अन्न ग्रहण करू नका. आपण काय करतो की एकादशी आणि दुप्पट खाशी. इतर वेळी जेवढं आपण बनवलेलं वरण भात भाजी पोळी आहे ते पोटभर जेवत नाही. यापेक्षा आपण एकादशीला दिवसभर काही ना काही खात राहतो. आणि ढेकर आणि झोपायचा तर विषय सोडा. आपण उपवास आहे म्हणून या दिवशी आपण भरपूर काही खातो, असं चुकूनही करू नका. आपलं पोट भरण्यापेक्षा थोडं कमी जे अन्न आहे किंवा जे फराळाचे पदार्थ आहेत ते या दिवशी ग्रहण करा. असं काही नाही की 3 टाईम खाल्लंच पाहिजे, असं नाही. तुम्हाला गोळ्या वगैरे नसतील, अगदी 1 टाईम फक्त फराळ करा आणि नंतर फलाहार म्हणजेच फ्रूट्स खाण्याचा प्रयत्न करा. सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या असतील तर अशा वेळेला मात्र तुम्ही जे फराळाचे पदार्थ आहेत ते खाऊ शकता. तुम्हाला गोळ्या औषध आहेत, तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्येही हेही चालतं म्हणून टाकू नका, ते चालतं म्हणून टाकू नका. तुपामध्ये जे काही पदार्थ आहेत ते बनवून खाण्याचा प्रयत्न करा. या प्रकारे तुम्ही एकादशीचा उपवास करा. चुकून काही कारणाने जर तुम्हाला एकादशीचा उपवास जर तुमचा मोडला, चुकून काहीतरी बिस्किट खाल्ल्या गेलं, काहीतरी अचानक तोंडात घातलं, तर नंतर लक्षात आलं की अरे आज एकादशी आहे, माझा उपवास आहे, अशा वेळेला घाबरून जायचं नाही. मग माझा उपवास मोडला नाही, आता देव मला मोडला तर मला आता देव शिक्षा देईल, माझ्याकडून काही चूक झाली आहे, तर देव कधीही कोणाला शिक्षा देत नाही किंवा देव कधीही कोणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, देव हा भीतीचा विषय नाही आहे, देव हा भक्तीचा विषय आहे. त्यामुळे भीती मनामध्ये बाळगायची नाही. जे पण काही करताय ते शुद्ध भावनेने, शुद्ध अंतकरणाने आणि श्रद्धेने विश्वासाने करा. देव तुमचं चांगलंच करणार आहे, कधीच वाईट करणार नाही. तुमची चूक झाली असेल, उपवास मोडला असेल तर भगवंताकडे क्षमा याचना करा. त्यानंतर तुम्ही काहीच खाऊ नका. खायचं असेल तर फळ खा, दूध प्या, चहा घ्या, फराळाचे हे पदार्थ खाऊ नका. आणि उपवास मोडला म्हणून जेवणही करू नका. मोडला म्हणून जेवणही करायचं नाही. जर उपवास मोडला असेल तर जेवण करायचं नाही. असा आपल्याला आषाढी एकादशीच्या व्रताला हे 3 पदार्थ खायचे टाळायचे आहेत, जे मी सांगितलेले आहेत. जे नियम आपल्याला सांगितले ते पाळायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.